कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं तुमच्या मनासारखं? तुम्ही भरल्या ताटावरनं उठून निघून गेला, त्यामुळे देवी सुद्धा भरल्या ताटावरनं उठून उपाशीपोटी निघून गेल्या। हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? मला भूक नव्हती। माझं बोलणं झालं नाहीये अजून। पारू प्लीज, हे बघ, मला ना उद्या सकाळी लवकर उठायचंय, मला महत्त्वाची मीटिंग आहे। वा, घरात समद्यांची झोप मोडून तुम्हाला झोपायचं आहे? वा वा, काय म्हणायचंय तुला? प्रत्येक गोष्टीत तुम्हीच कसे बराबर आहात हेच दाखवून द्यायचं असतं ना तुम्हाला प्रत्येक वेळी। कुठे ईर्ष्या करावी कुठं करू नये एवढं सुद्धा साधं कळत नाही का तुम्हाला आदित्य सर? अहो, आई हाय ती तुमची, तिच्या सोबत हरण्याचा जिंकण्याचा डाव कशा पायी खेळताय तुम्ही? बघ, तू काय बोलतेस ना मला खरंच कळत नाही, त्यामुळे प्लीज हे सगळं सोड आणि का सोड? तू जा। का जा? तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना देवी आई सोबत? ठीक आहे, आपण दोघं मिळून एक नवीन वेगळी कंपनी चालू करूया। त्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर व्हायला सुद्धा मी तयार आहे। मग आपण दोघं मिळून देवी आईंच्या विरोधात जाऊन स्पर्धा करू। हा, चला चला। तू काय वेड्यासारखं बरळतेस? आणि तुलाही वाटतंय का मी चुकीचा आहे? तर ठीक आहे, मी स्वतःला प्रूफ करेन, मगच तिला आई म्हणेन। आदित्य सर, तुम्ही स्वतःला किती बी सिद्ध केलत ना तरी देवी आईंसमोर तुम्ही हरणारच आहात। कारण शेवटी आई ही आईच असते। तुमच्या लेखी देवी आई चुकीच्या आहेत, त्यांचा निर्णय चुकला, ठीक आहे, त्या चुकीच्या आहेत, तुम्हीच बराबर आहेत, मान्य आहे। आई काय, आई कधी बराबर असू शकते का? कधीच नाही। आई ही आयुष्यभर फक्त चुकाच करते, ती कायम चुकतच असते। मग तुम्हाला जन्म देण्यापासून तुम्हाला हितपर्यंत स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत ती चुकतच असते। आपण कधी चुकतो का? कधीच नाही। आई तुम्हाला वाढवते, लहानाचं मोठं करते, तुमच्यावर चांगले संस्कार करते, तुम्हाला काय हवं नको ते बघते, जगाशी भांडून जगाबरोबर लढायची ताकद तुम्हाला देते ना। तुम्ही काय करता? तिचं जरा काही चुकलं की तेवढंच धरून बसता। भलेही तिने तुमच्या आयुष्यभर समजा चुका पोटात घेतल्या असल्या तरी बी तिनं काही चुकायचंच नाही एवढीच तुमची अपेक्षा असते का? आदित्य सर, आयुष्यात तुमच्याकडनं कधी काही चूक झाली की तुम्ही लगेच बितरणार, पण आपली माऊली जगातल्या समध्या संकटांना तोंड देऊन तुम्हाला सुरक्षित ठेवताना तिच्याकडनं जरा काही चुकीचं झालं की लगेच तुम्ही तिला बोल लावणार का? तर ती तुमची आई असते आणि तुमची अपेक्षा असते की आपण बोललेलं तिनं समजा गप गुमान ऐकून घ्यावं का? ती तुमची आई आहे म्हणून। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा सर, तुम्ही बी तिचाच अंश आहात। 9 महिने उदरात वाढवले तिनं तुम्हाला, ती कधी बी रागवणार नाही तुमच्यावर, तुम्हाला काय बी बोलणार नाही, माहित आहे का? तो हक्कच तुम्ही तिला दिला नाही, पण तिनं तुम्हाला तो हक्क दिलाय तिच्यावर रागवण्याचा, तिच्यावर चिडण्याचा, तिला वाटेल ते बोलण्याचा। आई काय काय करत नाही सांगा ना मला? ती तुम्हाला जन्म देते, स्वतःची झोप घालवून तुमच्या झोपेची काळजी घेते। तुम्हाला ठेच लागले की समध्यात आधी कळतं ते म्हणजे तुमच्या माऊलीला। जगातल्या समध्या वाईट नजरांपासून तुम्हाला वाचवते ते म्हणजे तुमची माऊली। तुमचा रंग बघत नाही, तुमचं रूप बघत नाही, देवानं जसं तुम्हाला बनवले तसंच्या तसं तुम्हाला स्वीकारते, ती म्हणजे तुमची माऊली। एक वेळ देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, पण तुमच्या समध्या चुका माफ करेल ती म्हणजे तुमची माऊली। तुमचा डोळा असते तुमची माऊली, तुमचा हात असते तुमची माऊली, तुमचा पाय असते तुमची माऊली, तुमचं हसणं रडणं जगणं समद असते तुमची माऊली। तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना विचारता ना, जेवला का, जेवली का? आईला विचारलं कधी जेवली का म्हणून?
तिला कसली काही औषधं सुरू आहेत का? तिला कधी डॉक्टरांकडे जायचं आहे का? कधी कुठं फिरायला जायचं आहे का? विचारलंय कधी? कधीच नाही. कधी येळ घालवलाय तिच्या बरोबर? तिला कधी 2 शब्द प्रेमानं बोललात तिच्याशी कधी? तासन तास गप्पा मारल्यात कधी? कधीच नाही. तुम्हाला फक्त महत्वाचं आहे ते म्हणजे की माझी आई चूक करते, तिची चूक. जगातल्या समध्या गोष्टी तुम्हाला चालून जातील, समजा मान्य आहे, पण माझी आई कधीच चुकीचं करतं का म्हणे, कधीच चूक करतं का म्हणे, एवढीच अपेक्षा असते बस. आदित्य सर, तुमच्याकडे आई आहे ना, म्हणून तुम्हाला तिची किंमत नाही. ज्याच्याकडे आई नसते ना, जाऊन विचारा त्याला आई या 2 शब्दांची किंमत. जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती. पण असो, तुम्हाला काय? तुम्हाला महत्वाचं आहे ते म्हणजे माझी आई कायम चुकते. आदित्य सर, तुम्ही एक काम करा. तुमची आई चूक करते ना, सतत चुकत असते ना, मग तुम्ही घरात समधीकडं ओरडत फिरा की माझी आई चूक करते, माझी आई चुकीची आहे, ती सतत चुकत असते. जा जा फिरा, जा जा. मला नाही आईला चुकीचं सिद्ध करायचं. मला नको आहे आई हरलेली. जर मी आई सोबत बोलू शकणार नाहीये तर काय गरज आहे या सगळ्याची? खूप त्रास होतो ना आदित्य. आदित्य, आता तुझी जी अवस्था झाली ना, तीच अवस्था अहिल्याची पण झाली. शांत हो. शांत हो. मला खरंच खूप त्रास होतोय. मला नको हे सगळं. मला काही नको. आदित्य, तुला एक गोष्ट सांगू. तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या, आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे. तुला काय वाटतंय? तुला एकट्यालाच त्रास होतोय, पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.